नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमात विविध रंगी घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मंडळी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या देशाचं, नव्या भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आखण्यासाठी डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या योजना सुरू केल्या आणि या योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम, विविध उपक्रम देशभरात चालत आहेत. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 हा त्यातलाच एक भाग. नागपूरच्या GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 25 ऑगस्ट रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 या स्पर्धेला रीतसर उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली. दिनांक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 अंतर्गत अनेक शहरात स्पर्धा घेण्यात आली. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन श्रेणीमध्ये स्पर्धेत अनेक राज्यातील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी, स्वयंरोजगारासाठी, विविध कौशल्य गुणांचा विकास आणि स्टार्टअपच्या माध्यमाने नवनवीन कल्पनांना मूर्तरूप देणं हा या मागचा उद्देश. इथे 5 प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे प्रॉब्लेम दिलेले आहे, जिथे 25 टीम्स पूर्ण भारतातून इथे पोहोचलेली आहे नागपूरला आणि त्या टीममध्ये 125 मुलं आणि मुले मिळून आणि 26 मेंटर्स हे सर्व त्या 5 प्रॉब्लेम स्टेटमेंट्सवरती दिवस रात्र काम करणार आहे. हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि AICTEचा जॉईंट उपक्रम आहे आणि या उपक्रमामुळे मुलांमध्ये जो टॅलेंट आणि इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी हे खूप याचा वाढ होऊन राहिला आणि आपल्या टॅलेंट पूलचा वापर करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि हे झाल्यानंतर हे जे विनर्स आहे यांनासुद्धा भारत सरकार हा सपोर्ट करणार आहे पुढे जाऊन प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी आणि कंपनी स्टार्ट करण्यासाठी. ये हैकाथॉन एक नेशनल इनिशिएटिव है जिसमें जो बच्चों को प्रॉब्लम स्टेटमेंट्स दिए जाते हैं वो सब लाइव प्रॉब्लम्स होते हैं. देश भर में हर एक मिनिस्ट्री से कुछ प्रॉब्लम्स जो सॉल्व नहीं हो सकते हैं या सॉल्व नहीं हो पाते हैं उसके लिए ये प्रॉब्लम स्टेटमेंट्स स्टूडेंट्स को दिए जाते हैं. और आजकल के स्टूडेंट्स इतने ब्रिलियंट हैं कि ये सारे प्रॉब्लम्स पे वो वर्क करके, काम करके कुछ ना कुछ उसका सोल्यूशन निकालते हैं. ये सारी टीम्स जो पूरी 24-25 टीम आई हुई है यहाँ पर और ऑलमोस्ट 180 विद्यार्थी स्टूडेंट आए हैं देश भर से. नागपुर से सिर्फ एक टीम है, अदरवाइज सब कोयम्बटूर, चेन्नई, बॉम्बे, जयपुर, ये तरफ से सब तरफ टीम आई हुई है. एक एक टीम में मेंटर्स भी हैं और स्टूडेंट्स भी हैं. ये यहाँ पर 36 घंटे कंटिन्यूस काम करेंगे और हर प्रॉब्लम का कुछ ना कुछ सोल्यूशन देंगे. आज भारतभरात 75 मिनिस्ट्रीचे 400च्या वर प्रॉब्लेम स्टेटमेंट या याच्यात सोडवण्याकरता ठेवलेले आहेत आणि 15,000च्या वर मुलांनी पार्टिसिपेट केलं. त्यापैकी ज्यांचे जे चांगले सोल्युशन त्या मुलांनी दिलेले होते त्या मुलांना आज फायनल लिस्टमध्ये आज इथे आले आणि ते आता इथे ते जे त्यांचे फायनल आयडिया सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याकरता ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतील. मेरा नाम समृद्धि खरे है और मैं टीम डेवोना डाइम की टीम लीडर हूँ. हम यहाँ पे स्मार्ट इंडिया हैकाथॉन के लिए आए हैं. हम लोग ज्ञान गंगा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड साइंसेस जबलपुर मध्य प्रदेश से हैं. हमें हमारे कॉलेज में प्रमोट किया गया है कि हम यहाँ पे आएँ और हमारे बहुत सारे टीम मेंबर्स हैं और जो हमारे बहुत सारे सीनियर्स थे उनने भी पार्टिसिपेट किया था, तो हम उनसे प्रोत्साहित होकर यहाँ पर आए हैं. जो हमारा प्रॉब्लम स्टेटमेंट है वो है कि हमें एक ई-कॉमर्स वेबसाइट डेवलप करनी है फॉर आर्टिसंस. आर्टिसंस मतलब जो हमारे इंडिया के कलाकृता हैं, जो हमारे लिए आर्ट प्रेजेंट करते हैं. तो हमने देखा है कि बहुत सारे लोग ये प्रॉब्लम फेस कर रहे हैं कि वो अपने प्रोडक्ट सेल नहीं कर पाते हैं अच्छे से. तो हमने उनके लिए एक वेबसाइट बनाई है जिसमें उनके लिए बहुत
आसानी से यूज़ करने के टूल्स हैं जिससे वो अपना प्रोडक्ट आसानी से सेल कर पाएँ और अपनी इनकम की ग्रोथ बढ़ा लें। Hello, I'm Sandhya from Team Learning Losers from Tamil Nadu, from the College United Institute of Technology. We are here to present our project, Ritual Excavation Game. The main idea of the game is to educate students through entertainment. We have designed a game where students learn about the artifacts that are discovered in various excavation sites in India. They learn about the techniques of archaeologists, which is useful to nowadays students because they are so involved in games. मेरा नाम है कनिष्क खुराना और हम है टीम विनार। हम लोग काम कर रहे हैं एक ऐसे ऑगमेंटेड रियलिटी ऐप के ऊपर जिसकी सहायता से आप अपने घर बैठे ही हमारे देश की किसी भी इमारत को या किसी भी सिद्ध जगह को खुद महसूस कर सकते हैं, एक्सपीरियंस कर सकते हैं। मैं काम कर रहा हूं हमारे मोबाइल ऐप के लिए जो आपको एनेबल करेगा रिमोटली किसी भी जगह से काम करने। माझे नाव अमर लक्ष्मण खामकर, मी इकडे टीम रियालिटी बेंडर्सचा लीडर आहे आणि मी आणि माझी टीम नवी मुंबईमधून आहोत आणि आमच्या कॉलेजचं नाव DY पाटील रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे। सो आम्ही इकडे फायनलिस्ट आहोत। आपण एक व्हर्च्युअल ऑब्जेक्ट म्हणजे एक 3D ऑब्जेक्ट आपण जेव्हा खरखर ॲक्च्युअल प्लेसमध्ये लावतो ते एक ऑगमेंटेड रियालिटी असतं आणि हे आम्ही आमच्या एज्युकेशनमध्ये आपल्या शिक्षण संस्थेत टाकायचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपले जे किल्ले आहेत आपण ज्यांना मॉन्युमेंट्स म्हणतो आणि आपला जो कल्चर आहे तो आपण कीप इट अप ठेवायला आणि आपल्या स्टुडंट्सला ती माहिती द्यायला। कारण आजकाल आपले जे स्टुडंट्स आहेत ते पुस्तकं त्यांना ज्ञान एवढं भेटत नाही जेवढं आजकालची जी यूथ पिढी आहे त्यांना जेवढं आपण ॲपद्वारे सांगू किंवा कारण त्यांना गेम वगैरे असं खूप अट्रॅक्ट करतं त्यामुळे आपण गेम थ्रू काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत आहोत, AR थ्रू काहीतरी दाखवायचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून ते आकर्षित होऊन आमचा ॲप पण यूज़ करतील आणि जी इन्फॉर्मेशन है ते पण गेन करतील। मेरा नाम अंशिका चौबे है और मैं टीम सा हंटर्स को बिलोंग करती हूँ। हम लोग ABSIT गाज़ियाबाद से आए हैं और हमारा प्रॉब्लम स्टेटमेंट हमने मिनिस्ट्री ऑफ कल्चर की एक प्रॉब्लम स्टेटमेंट को उठाया है ये SIH के लिए। इस प्रॉब्लम स्टेटमेंट में हमें क्लासरूम इन्वायरमेंट के लिए ताकि बच्चों की लर्निंग को अच्छा बना सकें और उनको थोड़ा इंटरैक्टिव बना सकें, तो ये प्रॉब्लम स्टेटमेंट में हमको AR एप्लीकेशन बनाना है जिसमें इंडियन मॉन्यूमेंट्स को विजुअलाइज कराना है बच्चों के लिए एक क्लासरूम इन्वायरमेंट में। इससे उनकी लर्निंग थोड़ी इन्हेंस होगी और उनको इम्पोर्टेंस पता चलेगी और इंडियन हेरिटेज से वो बेटरली कनेक्ट कर पाएंगे खुद को। और इसमें उनको विजुअलाइजेशन के साथ साथ उनकी हिस्ट्री के बारे में भी पता चलेगा जो मॉन्यूमेंट्स हैं और उनके ऑडियो नरेशन के थ्रू भी उनकी हिस्ट्री को वो सुन सकते हैं। बहुत अच्छा इनिशिएटिव है गवर्नमेंट ऑफ इंडिया का कि इस तरीके के प्रोग्राम से हम बच्चों को एक प्लेटफॉर्म प्रोवाइड कर रहे हैं। ये चौथी बार है कि रामदेव बाबा कॉलेज SIH ऑर्गेनाइज़ कर रहा है। मीडिया में हम लोग प्रिंट मीडिया, सोशल मीडिया तरह तरह से हम लोगों ने इसका प्रमोशन किया है। ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक सभी जगह हम लोगों ने इसको प्रमोट किया है। हम चाह रहे हैं कि जो भी बच्चे यहाँ आए हैं, टोटल 29 टीम्स इस बार रामदेव बाबा कॉलेज में आई हैं 6 अलग अलग प्रॉब्लम स्टेटमेंट के साथ में। और हम चाहते हैं कि वो जो यहाँ 36 घंटे रुके हैं, कोडिंग की है, अलग अलग सॉल्यूशंस हमको प्रोवाइड करने जा रहे हैं। सर्टनली ये 36 घंटे उनके लिए एक शानदार 36 घंटे रहे, अलग अलग मेमरीज वो हमारे इंस्टिट्यूशन से लेकर जाए। ह्या वर्षी थीम आमच्या सेंटरला मिनिस्ट्री ऑफ कल्चरने दिली आहे। त्यांचे 6 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत आणि अनेक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे विद्यार्थी त्यांच्या मेंटर्सबरोबर 36 तास इथे ते प्रॉब्लेम स्टेटमेंट्सचे इनोव्हेटिव्ह सोल्युशन द्यायचा प्रयत्न करतात आहेत। त्यांचे मेंटर्स आणि स्टुडंट्स इथे 36 तास कॉलेजमध्ये आहेत, तर त्यांना हाय स्पीड इंटरनेट, सर्व सुविधा विदाऊट एनी इंटरप्शन, त्यांच्या राहायची व्यवस्था, त्यांच्या लॉजिंग, बोर्डिंग सर्व व्यवस्था आम्ही इथे केलेल्या आहेत। आमचे विद्यार्थी, आमचा स्टाफ, AICTचे पण ऑफिसर्स, इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स सर्व या कामात आम्हाला सहयोग देतात आहेत। I am Priyadarshini and we are coming from Jain University, Bangalore. We have taken the
problem statement GM743, which says that virtual visit to Indian pilgrimages. So according to the problem statement, they are saying that people are unable to visit to the Indian pilgrimages, and especially people like senior citizens and especially the pandemic has hit us recently, and many people are unable to visit. So how can we resolve this problem using technology? Our take on this project is that bringing all the digitalized information into one platform so that it can be easily built, and to keep the application very simple so that it is easily accessible to everybody who is trying to reach out. नमस्कार, माझं नाव अनुजा ज्ञानेश्वर जाधव आहे आणि माझ्या टीमचं नाव डेव्हियंट्स आहे. आम्ही JSPM कॉलेज JSPM दिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून आहोत. आम्ही पुण्यामधून आलेले आहोत आणि आज इथे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये आमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे की आजकाल आपल्या जे पारंपरिक फेटे आहेत, पगडी आहेत, ते भरपूर लोकांपर्यंत माहिती नाही आहे. भारतात असे भरपूर प्रकारचे वेगळे पगडी आहेत राजवाड्यांपासून की त्यांना कोणी ओळखत नाही, त्यांना फक्त म्युझियममध्ये ठेवलेलं गेलेलं आहे. तर आम्ही आम्ही एक ॲप बनवतो आहे ज्याच्याद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोचू आणि त्यांना त्याची माहिती सांगू. तर त्याच्यासाठी आम्ही सगळी माहिती एका डॉक्युमेंटेशनमध्ये कलेक्ट करतो आहे आणि गुगल मॅप्सवरती आम्ही आत्तापर्यंत 52 टाईप्सचे टर्बन्स जे आहेत ते लोकेट केलेले आहेत आणि त्या प्रत्येक टर्बनवरती टॅप केल्यानंतर त्या टर्बनची माहिती दाखवतो आहे. माझे नाव वैदेही चौधरी आणि ही माझी संपूर्ण टीम आहे. आम्ही शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे प्रिन्स वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईचे विद्यार्थी आहोत आणि आम्हाला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळालेला आहे तो आहे व्हर्च्युअल व्हिजिट टू इंडियन पिलग्रिमेजेस. तर काय कारण काय आहे हे करण्यात? तर आपल्या देशात जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काही कारणामुळे प्रवासाला जाता नाही आहेत आणि जे धार्मिक प्रवास असतात तिथे त्यांना जायचा संधी नाही मिळत. तर आमच्या ॲपद्वारे आम्ही त्यांना एक 360 डिग्री व्हर्च्युअल व्हिजिट द्यायचं ठरवलं आहे. म्हणजे ते कुठेही असले तरी त्यांना त्या मोबाईल ॲपद्वारे बघता येईल आणि त्यांना जो प्रवास जाता नाही तो घरी बसल्या करता येईल. आणि फक्त तेच नाही तर विद्यार्थी ज्यांना कधी वेळ नाही मिळत किंवा जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत आणि जे ओव्हरसीज राहणारे NRIs आहेत ज्यांना इंडियामध्ये येऊन प्रवास नाही म्हणजे बघता नाही येईल, त्या सगळ्यांना ही खूप चांगली संधी मिळेल आपल्या देशाबद्दल अजून माहीत करण्याची. So basically what we have done is our project is hologram speech synthesis. So basically if we are given a picture of any personality, say Mother Teresa or Mahatma Gandhi, and if we are given a transcript that the personality has given a stage speech, so what our program will do is it will create a real-time holographic video so that you can view it real time in a holographic projector in museums or wherever you like. So here is one example. If you see on the screen, we can see that Mother Teresa is giving the speech that she gave when she received the Nobel Prize. So we can see that the picture, we had only one picture of Mother Teresa. We have made it come live by moving it and adding lip sync to it so that it speaks whatever the text we give. And this is the original voice of Mother Teresa. So it will not sound fake to us. It's the original voice of Mother Teresa embedded into a model. मेरा नाम महक है. मैं टीम इवॉल्विंग बर्थ से बिलोंग करती हूँ और हम HMV कॉलेज जालंधर से आए हैं. हमारे ऐप का नाम है माई डीजी यात्रा. इसमें हम 360 विजुअल्स का टूर करवाएंगे इंडियन पिलग्रिमेजेस को, जो हमारे वेरियस एज ग्रुप्स हैं, जैसे यूथ है, ओल्ड एज पीपल हैं, वो कोविड की वजह से नहीं जा पा रहे थे, तो उनके लिए हमने ये ऐप डेवलप किया है. इसके अंदर हम उनको 360 विजुअल का टूर करवाएंगे. प्लस हमारे और है शेयर एक्सपीरियंस फोरम है जहाँ पर वो अपने एक्सपीरियंस को शेयर कर सकते हैं ब्लॉग प्लस मीडिया के थ्रू. एंड हम उनको एक और रीडिंग एंड लिसनिंग का ऑडियो बुक्स का हम उनको ऑप्शन दे रहे हैं जहाँ पर विजुअली इम्पेयर्ड एंड लिसनिंग इम्पेयर्ड पीपल जो होंगे उनके लिए ये फीसिबल होगा. लास्ट हमारा जो है वो ई-कॉमर्स है. इसके अंदर हम ई-कॉमर्स आस्पेक्ट को ज़्यादा फोकस कर रहे हैं, जिससे हमारी जो डिस्पैरिटी आई है मनी के अंदर हमारी गवर्नमेंट ने फेस करी है वो इससे
कवर अप हो जाएगी। और वो किस तरह से होगी? सब्सक्रिप्शन प्लान्स प्लस ऑनलाइन प्रसाद एंड हमारी डोनेशन जो फैसिलिटीज़ हैं। दर्शक हो, आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपला महाराष्ट्र। दर्शक हो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याचंच औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातही एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। भारतरत्न लता मंगेशकर आर्ट गॅलरी, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली। MH34 हमारा चांदा या शीर्षकांतर्गत चंद्रपूरचे चित्रकार प्रवीण कावेरी यांच्या कलाकृतींना प्रदर्शित करण्यात आलं। महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं। हमारा चांदा या पेंटिंग एक्झिबिशनचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्याला प्रवीण कावेरी एक सुंदर चित्रकार, अतिशय सुंदर पेंटिंग करतो। अशोक सिंग हे माझे वर्गमित्रही आहेत आणि नेहमी त्याच्या सोबत त्याला प्रोत्साहन देण्याचं ते काम करतात। हे 6वं वर्ष आहे की जेव्हा या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून मी येतो आहे। या अगोदरही प्रवीण कावेरींनी सरकार असो नसो, पद असो नसो, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आवर्जून मला निमंत्रित केलं। हे खरं आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळसा खाणी आहे, हिरे कोळसा खाणीतच सापडतात असं आपण पुस्तकात वाचलं। खरे हिरे जरी दिसत नसले तरी त्यापेक्षा जास्त मूल्यवान हिरे हे प्रवीण कावेरीच्या रूपाने AR रहमान संगीतमय चित्र प्रदर्शनी हे या आयोजनाचं वैशिष्ट्य होतं। MS34 हमारा चांदा इंटैक्ट चंद्रपुर की ओर से हर वर्ष की तरह इस वर्ष भी मैं चित्र प्रदर्शनी का आयोजन किया है। हर साल हम कुछ नया करने की कोशिश करते हैं और मैंने इस बार जो AR रहमान जी के जो म्यूजिक से रिलेटेड जो पोस्टर है उसके ऊपर पेंटिंग बनाया। एक्चुअली आर्टिस्ट का एक मकसद होता है कि समाज को कुछ वो मैसेज जाए पेंटिंग के थ्रू, तो वो पेंटिंग का बनाने का मकसद ये है कि जो पहले जो डिजिटल मार्केट नहीं था, सब हाथ से पोस्टर लोग पेंट करते थे, आर्टिस्ट लोग हाथ से पेंट करते थे, तो आज वो आर्टिस्ट लोग बेरोजगार हो गए। तो मैं चाहता हूँ कि हम बॉलीवुड के जो प्रोड्यूसर डायरेक्टर जो है उनसे एक मैं विनती करता हूँ कि जो आर्टिस्ट लोग हैं तो उनको भी कुछ, हम करोड़ों में पैसा कमाते लेकिन आर्टिस्ट लोगों को कुछ दे के उनको भी रोजगार दे सके, ये मेरा मेन मकसद था। प्रवीण कावेरी की ये जो आप पेंटिंग देख रहे हैं, प्रवीण कावेरी की पेंटिंग एक समाज को दिशा देने का काम प्रवीण कर रहे हैं अपने पेंटिंग के माध्यम से। इन्होंने अपना खुद का स्टाइल डेवलप किया है, उन्होंने उसका नाम रखा है पॉप पेंटिंग। सबसे पहले उन्होंने चंद्रपुर की जितनी आर्कियोलॉजिकल साइट थी उसकी बेहतरीन पेंटिंग का शो किया। फिर उन्होंने फिल्मों की एक पेंटिंग जिसमें AR रहमान म्यूजिकल से रिलेटेड जितने भी पोस्टर थे उन्होंने बनाया, लेकिन आप ये पोस्टर में देख सकते हैं कि एक देशभक्ति भी दिखती है इसमें, एक समाज को दिशा देने वाला एक बहुत सुंदर थीम दिखता है। मंडळी, आपला भारत विविधतेने नटलेला असा आहे। अनेक जाती, धर्म, पंथ हे गुण्यागोविंदाने नांदत असतात आणि म्हणूनच इथे प्रत्येक उत्सव अगदी उत्साहात, आगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि आकर्षक पद्धतीने साजरा केला जातो। असाच एक उत्सव म्हणजे बंजारा समाजातील तीज उत्सव। हा उत्सव नागपुरात एक वेगळ्याच उत्साहात साजरा करण्यात आला। पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा नृत्य सादर करण्यात आलं। बघूयात काही क्षणचित्र।
दर्शक हो, अजून बऱ्याच बातम्या, बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपला महाराष्ट्र कार्यक्रम. मंडळी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा सर्वत्र साजरा झाला. यात बालरंगभूमी कशी काय मागे राहील? बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेच्या वतीनं जश्न आझादी का हा कार्यक्रम पार पडला. नाट्य, नृत्य, चित्रकला अशा विविध कलांची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम काव्यवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. आद्य क्रांतिकारक मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू अशा सर्वांचं दर्शन एकाच रंगमंचावर वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जागे नगर सारे जागे है घर सारे जागा है अब हर गाँव. जागी है बगिया तो जागे है पेड़ों जागी है पेड़ों की छाव. मंगल 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 हो. हर हर महादेव. या या आणखी या, पण माझी झाशी मी कुणालाच देणार नाही. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. हर हर महादेव. तू हरली आहेस, शरण ये आणि जीव वाचवून घे आपला. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला माझ्या झाशीला हात लावू देणार नाही. तुम्ही लाख प्रयत्न करा. मग आता शेंगा कुणी खाल्ल्या हे सांगणार नसाल तर देईल की शिक्षा सर्वांना भोगावी लागेल. चला चला, सगळे मिळून कचरा उचला आणि वर्ग स्वच्छ करा. तुला वेगळं सांगायचं का रे? हा काय रे, ऐकतोयस ना? गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाही, त्यामुळे मी टरफलही उचलणार नाही. बरा बोललास आता. मगा काय झालं होतं तुला? चल सांग, कुणी खाल्ल्या शेंगा? गुरुजी, मला कुणाचीही तक्रार करायची नाही, पण मी मात्र शेंगा खाल्लेल्या नाहीत. शेंगा कुणी खाल्ल्या हे देखील सांगणार नाहीस आणि वरून शिक्षाही भोगणार नाहीस. हे तर फारच झालं. तुला दोनच पर्याय आहेत, एकतर टरफले उचल, नाहीतर मग निघ वर्गाच्या बाहेर. राम के साथ सीता भी बन गई. तारामती हरिश्चंद्र के साथ थी और दमयंती नल की. इन सभी स्त्रियों ने असंख्य मुश्किलें झेली. आप मुझे जेल भेजना चाहते हो? अब यही बाकी है. जेल का खाना मेरे लिए ठीक होगा? वे मुझे फल खाने की अनुमति देंगे? अनुमति न दे तो तुम उपवास करना. आप मुझे मरने का रास्ता बता रहे हो? अगर तुम जेल में प्राण त्याग दोगी तो मैं जगदम्बा की तरह तुम्हारी पूजा करूंगा. मंडळी, या उत्सवाच्या शृंखलेत गणेश उत्सवाचं महत्त्व देखील अनन्यसाधारण होतं. गणेश उत्सव एक वेगळ्या उत्साहात साजरा झाला, कारण 2 वर्षाच्या अवकाशानंतर तो साजरा होणार होता. गेली 10 दिवस नागपुरात वेगळ्या जल्लोषात विविध कार्यक्रमांचं आयोजन गणेश मंडळांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर गणेशोत्सव पुढच्या वर्षी देखील निर्विघ्नपणे पार पाडावा असं साकडं घालून गणरायाचा निरोप घेण्यात आला.
आजचा आपला महाराष्ट्र हा भाग तुम्हाला कसा वाटला? आम्हाला खात्री आहे की तुम्हाला निश्चितच आवडला असेल. परत भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोवर काळजी घ्या आणि निरोगी राहा. नमस्कार.